हाय हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? मी चंद्रकला. तर मग मी हा रुमाल पूर्ण केलेला आहे आणि आता याला शेवटी साखळी विणून गोंडे लावायचे. तर मग मी आज साखळी आणि गोंडे कसे लावायचे ते तुम्हाला शिकवत आहे. 5-5 साखळ्या घ्यायच्या. प्रत्येक याच्यावरती 5 साखळ्या टाकून खांब टाकून पूर्ण करायचं. अशा साखळ्या घेतल्यानंतर रुमालाला छान गोंडे लावता येतो आणि बाहेर झोल दिसतो असा चांगला. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल कधी कोणते व्हिडिओ टाकतात, तर कधी कोणते व्हिडिओ टाकता. पण विणकामाची मला आवड आहे लहानपणापासून. तर मग मी जेव्हा बी सगळं काम आवरल्यानंतर वेळ भेटला की थोडं काहीतरी विणकाम वगैरे असं करत असते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करत जा. मी अजून तुम्हाला छान छान वस्तू विणायच्या कशा ते शिकवणार आहे. बघा मैत्रिणींनो, अशा साईजचे छोट्या साईजचे 1 आणि 2 हे लाल 2 बंडल आणि हिरवे 2 बंडल लागलेले आहेत. आणि आता हा आपल्याला शेवटचा 1 बंडल गोंडे लावण्यासाठी लागणार आहे. तर म्हणजे कमीत कमी ह्या साईजचे 5 बंडल एवढा रुमाल तयार करण्यासाठी लागतात. तर आता ही साखळी आपली पूर्ण झालेली आहे इथे. तर अजून 1 साखळी आपण टाकू शकतो याच्यावरती आणि मग गोंडे लावू शकतो. तर मग अजून 1 साखळी टाकून घेऊ. म्हणजे साधारण ताट जरी एवढं असेल तर बाहेरचा भाग जो ताटाच्या जातो तो असा झालर टाईप दिसतो छान. तर मग बघा मैत्रिणींनो, मी अजून 1 साखळी आता तयार करत आहे. बघा, ही 1 राऊंड पूर्ण झालेला आहे. अजून 1 राऊंड आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि हे बघा, असं ठेवून बघायचं. आपल्याला असं वाटलं ओढून धरतंय, झोळ येतोय, तर मग 1-1 साखळी वाढवायची. नाहीतर मग 5-5 आहे, कारण कोणाची विण लूज असते, कोणाची विण एकदम घट्ट असते. घट्ट विण असेल तर 1-1 साखळी वाढवायची. लूज विण असेल तर गरज नाही. 5 आहे साखळ्या पहिल्या, तर मग परत 5च साखळ्या टाकायच्या. या विणकाम करण्यासाठी वेळ लागतो, हळूहळू करत राहायचं. इतकं झटपट हे होत नाही. एक धागा ओढून करायचं असतं ना. तर मग जसा वेळ भेटेल तसं करत राहायच्या वस्तू. 1-1 वस्तू पूर्ण होते. मग हे बघा, अशा प्रकारे काही डब्बा पट्टी वगैरे काही पण असेल त्याला लोकर गुंडाळून घ्यायची. जेवढे जाड गुंडे पाहिजे तेवढे वेडे घ्यायचे आणि मधोमध कट करायचं. मग बघा, अशी आपली पट्टी तयार झाली. असं जेवढे गोंडे आहे तेवढ्या उंचीचं 1 कट करून घ्यायचं. नंतर असं होऊन टाकायचं आणि याला गुंडाळून पॅक करायचं. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे गोंडे लावले. छान दिसतो ना रुमाल. अजून बाकीचे अर्धे लावायचे बाकी आहे. तर बघा, एवढे लावून झाले.